नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो गरमागरम मस्तपैकी बनवून होतात असे समोसे। धो पडण्या पावसात असे गरमागरम समोसे बनवून नक्की खा। मस्त मुसळधार पाऊस पडतोय आणि मस्त मग समोसे झालेच पाहिजेत। तुम्हाला हवं असेल तर असे खा किंवा चटणी सोबत खाल्ले तरी काही हरकत नाही आणि कमी साहित्यात होतात। तर मग वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राइब करा की आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण गरमागरम मस्त असे खुसखुशीत समोसे बनवायला सुरुवात करूया। समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघत आहे। इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे, 5 बटाटे उकडून मॅश करून घेतले, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची लसूणचा ठेचा आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या उबडधबड कुटून घेतल्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, 1 चमचा मोहरी। जिरे, बडीशेप आणि धने हे मी थोड्या प्रमाणात कुटून घेतले आहे। उबडधबड पीठ मळून घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम आपल्याला यामध्ये ओवा हाताने क्रश करून टाकायचा आहे, थोड्याच प्रमाणात वापरला आहे आणि त्यासोबत इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता इथं मी 1 पडी तेल घालून घेते। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता किंवा डालडा वापरला तरी काही हरकत नाही। आता हे पीठ हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ घट्टसर मळून घेतलं, खूप सैल पण नाही आणि खूप असं घट्ट पण नाही। बघा असा घट्टसर गोळा बनवून याप्रमाणे मळून घ्यायचा, जास्त सैल पण नाही याप्रमाणे। आता आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण आलूची चटणी बनवायला घेऊया। सगळ्यात आधी मी इथे गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आणि यामध्ये 2 पडी तेल घालून घेते। यामध्ये मोहरी घालून घ्यायची, मोहरी छान तडतडली की त्याचप्रमाणे यामध्ये धने, बडीशेप आणि जिरे हे कुटून घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि त्यासोबत इथे लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो सुद्धा घालून घ्यायचा। हे 1 मिनिट परतून घ्यायचं आणि इथं चवीप्रमाणे हळद मीठ आहे ते घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे बटाटे घालून घ्यायचे। व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आता इथे मी पुन्हा कोथिंबीर घालून घेते। हे आलूची भाजी किंवा चटणी भी म्हणू शकता। हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। आता 2 ते 3 मिनिटं मी असं मस्त बटाटा मसाला परतून घेतला आहे। आता आपली ही बटाटा चटणी बनवून तयार आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया। आता इथे छोटासा गोळा घ्यायचा, याप्रमाणे तुम्ही बघू शकता या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको, मध्यम आकाराची लाटून घ्यायची आहे। याला अजिबात पीठ लावायची गरज पडत नाही, ही अशीच लाटल्या जाते। मी पोळी लाटून घेतली आहे, आता कट करून घेते। मध्य भागातून कट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी पोळी लाटून घेतली आहे आणि मध्यभागी कट करून घेतली आहे। आता आपल्याला त्याच्या कडा जोडून घ्यायची आहे, असं दुम्मट करायची अगोदर आणि हा काठ या काठावर असा जोडून घ्यायचा। पाणी लावायची अजिबात गरज नाही, असा चिपकून घ्यायचा। हे बघा दाबून घ्यायचा आहे आणि हा काठ व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा मसाला घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा भरून घ्यायचा मसाला। हे बघा असा काठ बाजूला करून घ्यायचा आणि हा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा। मसाला भरून झाला, आता याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या। हे बघा याप्रमाणे अशा कडा चिपकून घ्यायच्या याच्या। आता तुम्ही बघू शकता
मस्त इथं आपला समोसा बनून तयार आहे। आता याचप्रमाणे आपण सगळे समोसे बनवून घेऊया। आता इथे मी सगळे समोसे बनवून घेतले आहे। आता आपल्याला तळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेल व्यवस्थित तापलं आहे। आता यामध्ये आपण समोसे तळून घेऊया। गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवून समोसे तळून घ्यायचे आहे। एक बाजू चांगली तळून घ्यायची आणि मग नंतर दुसरी बाजू पलटी करून तळून घ्यायची आहे। आता हा समोसा आपण पलटी करून घेऊया। आता हा सुद्धा पलटी करून घ्यायचा आहे। आता आपले समोसे तळणं झाले। आता आपण काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे समोसे तळून घेऊया। बघा इथे आपले समोसे बनून तयार आहेत आणि तळलेल्या मिरच्या पावसामध्ये असे गरमागरम समोसे कसे खायचे तुम्ही एखाद्या हिरव्या चटणी एखाद्या सॉस सोबत किंवा चहा सोबत खाऊ शकता। छान लागतात आणि असे मस्त बाजारातून जसे विकत आणतो अगदी तसेच झाले आणि मस्त असे खुसखुशीत झाले। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे बनून तयार होतात। पावसाच्या दिवसात मस्त गरमागरम समोसे असे बनवून एन्जॉय करून खा। मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।